आज आपण तवा मच्छी फ्राय बघणार आहोत आणि त्यासाठी मी ही रावस मच्छी घेतलेली आहे। रावस मच्छीला मी असे कट करून घेतलेले आहे। त्यात आपण आता कोकमचं पाणी ऍड करणार आहोत आणि कोकमचे पीसेस पण कुस्करून घेणार आहोत। छानपैकी कुस्करून घेऊन मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मच्छीला सर्व बाजूंनी कोकमचं पाणी लागेल। कोकम पाणी मिक्स करून झाल्यानंतर त्यात मीठ ऍड करूया। मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला असं सर्व मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। तर आपण आता मीठ मिक्स झालेलं आहे। आता पुन्हा आपण हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला ऍड करूया। मच्छीला व्यवस्थित सर्व बाजूनी मसाला लागेल असं सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आता। आणि मिक्स करून झाल्यानंतर मच्छीला आपण एक अर्धा तास फ्रीज मध्ये झाकून ठेवायचं आहे। फ्रीज मध्ये मिरची आणि मीठ हे तुमच्या टेस्ट नुसार तुम्ही घ्यायचं आहे आणि तिला व्यवस्थित असं झाकून ठेवून द्यायचे। अर्धा तास झालेला आहे। आता आपल्याला ही मच्छी तव्यावर फ्राय करायची आहे। तर ही मच्छी आपण तांदळाच्या पिठामध्ये सर्व मसाला व्यवस्थित लावून तांदळाच्या पिठामध्ये घोळवून आपल्याला ती तव्यावर फ्राय करायची। आणि मग फ्राय करताना मच्छीवर आपण झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी झाकण खोलून मच्छी आपली व्यवस्थित एका साइडनी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता मच्छी आता पलटी केल्यावर तुम्हाला दिसेल। प्रॉपर एक बाजू झाकण खोलल्यानंतर लगेच मच्छी पलटायची नाहीये, पण 1-2 मिनिटं थांबायचं आहे आणि त्यानंतर पलटी करायची आहे, की जेणेकरून तुमचा तो जी खालची बाजू आहे ती व्यवस्थित क्रिस्पी अशी होते आणि मसाला पण निघत नाही। व्यवस्थित असं 2 मिनिटं झाल्यानंतर पलटी करायची मच्छी। बघा तुम्ही व्यवस्थित अशी कशी क्रिस्पी अशी मच्छी फ्राय झालेली आहे। तर हा खालचा पण भाग आपण आता शिजून घेऊया व्यवस्थित। छानपैकी आपली अशी मस्त अशी मच्छी फ्राय झालेली आहे। आपण ती काढून घेऊ आणि उरलेली मच्छी पण फ्राय करून घेऊया। पहिली ही सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। खालची पण बाजू बघा कशी व्यवस्थित झालेली आहे, ती आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये। प्लेटमध्ये काढली, सर्विंग प्लेटमध्ये। अशा प्रकारे आपली ही मच्छी फ्राय झालेली आहे। रावस मच्छी बघा कशी छान क्रिस्पी अशी रावस मच्छी फ्राय झालेली आहे। तुम्ही पण करून बघा, तळून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळतील।